आता पाहूया कसा रंगला विधानसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भ सोडून उर्वरित जागा वाटपावर चर्चा पूर्ण। 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। लहान भाऊ मोठा भाऊ अशी खुमखुमी असेल तर राज्यातलं चित्र काय हे भविष्यात कळेल, राऊतांचा इशारा। आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार नाही, त्यांच्या जागा वाढल्या यात आमचा वाटा, राऊतांचा दावा। प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू। कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। लोकसभेत मवियाच्या जागा एकमेकांच्या सहकार्यानं वाढल्या। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। तर संजय राऊतांचा फार ऐकू नका, कुठलाही वाद नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या नाही, मी असं म्हणतोय की आमच्या एकमेकांमुळे सर्वांच्या जागा आमच्या वाढल्या। मवियात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, सत्तेच्या लालसेसाठी काँग्रेस पवार गट आणि ठाकरे गट एकत्र आले। लवकरच मवियाचं कडबोळ तुटेल, किरण पावसकरांची टीका। राऊत काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन लाचार झाले। बाळासाहेबांचे वारसदार असाल तर आघाडीमधून बाहेर पडा, नरेश मस्केंचं राऊतांना आव्हान। 60 जागांवर दावा, पण जागावाटपात 10 ते 20 जागा अधिकच मागणार, छगन भुजबळांची माहिती। तर महायुतीतील नेत्यांनी बोलताना काळजी हवी, राणेंच्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया। दादांनी काय सांगितलं की जो 60 आमदार आता आमच्या बरोबर आहेत, आता ते 60 आमचे जर रिटेन करायचे असतील तर स्वाभाविक 10-20 जास्त आम्हाला घ्यावे लागते। त्यातला 1-2 दुर्दैवाने इकडे तिकडे जातील, 1-2 नवीन निवडून येतील। मुस्लिम बहुल जागांवर अजित पवार गट मुस्लिम उमेदवार देणार। दादा गट प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देणार। महायुतीच्या बैठकीत चिंचवडची जागा मागणार, अजित पवार गटाच्या नाना काटेंचं वक्तव्य। चिंचवडमध्ये सध्या भाजपच्या अश्विनी जगताप आमदार, भाजपला जागा गेली तर माझ्याकडे इतर पक्षांचे पर्याय, काटेंचे बंडखोरीचे संकेत। युतीत 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरले। महामंडळाचं वाटप झालं, आम्हालाही काही मिळेल अशी अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य।